जय हिंद जय महाराष्ट्र। मी पुण्याची तृप्ती स्वागत करते आपल्या तृप्ती सूपशास्त्रातील कुकिंग व्हिडिओमध्ये। अस्सल चवीचे कांदा लसूण घालून बनवलेले महाराष्ट्रीयन व्हेज थाळीतील दोन पदार्थ आज आपण पाहणार आहोत। त्यातील पहिला पदार्थ आहे शेवग्याच्या शेंगेची भाजी, की जी तुम्ही अशा पद्धतीने कधीही बनवली नसेल। अशा पद्धतीने आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि दुसरा पदार्थ म्हणजे आपला पारंपरिक असा हा तोंडली मसाले भात। तर यूट्यूब फॅमिली, तुम्हाला पण जेवणामध्ये, दुपारच्या जेवणामध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये थाळीमध्ये कोणते पदार्थ बनवावेत हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल, तसेच जर तुमची टिफिन सर्व्हिस असेल, तुम्ही जर फूड ऑर्डर घेत असाल, तर यूट्यूब फॅमिली तुम्हाला पण अस्सल चवीचे हे महाराष्ट्रीयन माझ्या पद्धतीचे दोन्ही व्हेज थाळीमधील पदार्थ जर तुम्हाला शिकायचे असतील आपल्या तृप्ती सूपशास्त्रातील, तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। मी पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते आपले यूट्यूब चॅनल तृप्ती सूपशास्त्रामध्ये। आज आहे 23 फेब्रुवारी 2026। आज सोमवार आहे। आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांचे सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या ह्या आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीमधील तृप्ती सूपशास्त्रामधील कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवूयात कांदा लसूण घालून बनवलेले अस्सल चवीचे महाराष्ट्रीयन दोन व्हेज थाळीमधील पदार्थ। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। प्रथमतः तोंडली मसाले भात करायचा आहे। तर त्यासाठी काय करायचं, पातेलं गॅसवरती ठेवायचं, गॅस सुरू करायचा, गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम करायची। नंतर 2 चमचे यामध्ये तेल घालायचं आहे। तेल तापलं की फोडणीला जिरं आणि कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्ता आणि जिरं चांगले तडतडलं की फोडणीला यामध्ये ही मसाला पेस्ट आहे, मसाले भाताची ही मसाला पेस्ट यामध्ये घालायची आहे। 1 सेकंदभर अशी परतून घ्यायची। नंतर मसाल्याच्या डब्यातला जो छोटा चमचा असतो, तो छोटा चमचा अर्धा असा हळद घालायची आहे। नंतर हाच मसाला डब्यातला छोट्या चमच्यानी अर्धा चमचा असा तृप्तीज किचनचा शाही बिर्याणी गरम काळा मसाला घातलेला आहे। नंतर थोडंसं परतून घेतलं ही ग्रेव्ही मसाला आणि नंतर यामध्ये ही तोंडली आहे, स्वच्छ चांगली धुवून घेतली, पुसून घेतली, नंतर अशा पद्धतीने चिरून घेतली। ही तोंडली या मसाल्यामध्ये घालून चांगली अशी परतून घ्यायची आहे या मसाल्यामध्ये 1 अर्धा सेकंदभर। नंतर 2 मूठ तांदूळ इथे घेतलेले आहेत। हे 2 मूठ तांदूळ स्वच्छ निवडून धुवून घेतलेले आहे 2 ते 3 पाण्याने। ते यामध्ये घालून आता मसाला आणि तोंडली एकत्रित अशी चांगली 1 अर्धा सेकंदभर परतून घ्यायची आहे। नंतर यामध्ये पाणी घालायचं। आता 2 मूठ तांदूळासाठी यामध्ये आपण 2.5 वाट्या असं हे पाणी घातलेलं आहे। पहा, 2.5 वाट्या पाणी घालून हे पूर्णपणे एकजीव करायचं। चवीसाठी याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। मीठ घातलं की पुन्हा एका चमचेच्या साहाय्याने चांगलं एकजीव करून घ्यायचं। गॅसची फ्लेम एकदम मंद करायची, झाकण ठेवायचं ह्या तोंडली मसाले भातावरती आणि एका साईडला सावकाश असा मंद गॅसवरती तो होऊन द्यायचा। दुसरीकडे आता कढई ठेवायची आहे। पहा, एकीकडे थोडंसं मी आता ह्या मसाले भातामध्ये ना खोबऱ्याचा चव घालून चांगला एकजीव करून पुन्हा त्या मसाले भातावरती झाकण ठेवलेलं आहे। आता एकीकडे कढई तापत ठेवलेली आहे गॅसवरती। नंतर कढई तापली, गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम केली। यामध्ये तेल घातलेलं आहे, 3 चमचे तेल आपण ह्याच्यामध्ये घातलेलं आहे। तेल तापल्यावरती यामध्ये कढीपत्ता जिरं फोडणीला घातलं। थोडा वेळ इथे गॅस बंद केला कारण तेल खूप तापलं होतं आणि फोडणीला बारीक एकदम चॉप करून हा कांदा घातलेला आहे। नंतर पुन्हा या तेलामध्ये हा कांदा चांगला परतून घेतला आणि नंतर यामध्ये या कांद्यामध्येच कांदा परतताच आपला जो तृप्तीज किचनचा शाही गरम काळा मसाला आहे तो घातला अर्धा चमचा। नंतर किचन किंग मसाला घातलेला आहे आपल्या तृप्तीज किचनचा, तो सुद्धा अर्धा चमचा घातला। नंतर यामध्ये हळद घातली, चांगला असा हा कांदा परतून घेतला पुन्हा 1 अर्धा सेकंदाच्याही कमी। नंतर 1 चमचाभर अशी ही काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आणि पुन्हा हा कांद्यामध्ये चांगला असा एकजीव करून हा मसाला परतून घेतला। नंतर यामध्ये 2 टॅमॅटोचे बारीक 2 टॅमॅटो घेतले, ते बारीक 2 टॅमॅटोची प्युरी केलेली होती ती यामध्ये घातली आणि ही मसाला ग्रेव्ही चांगली अजून अर्धा सेकंदभर परतून घेतली। हे संपूर्ण जी मसाला परतण्याचं काम आहे ना, हे
एकदम मंद गॅसवरती करायचं आहे बरं का, म्हणजे व्यवस्थितशीर असा हा मसाला ग्रेव्ही परतले जाईल. एकीकडे भाताकडे पण लक्ष द्यायचं. ताटावरती थोडंसं मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. भातावरचं मसाले भातातलं थोडंसं पाणी आटलं होतं, म्हणून थोडंसं किंचित असं हे मसाले भातामध्ये मी पाणी घातलं आणि पुन्हा चमचेच्या साहाय्याने एकजीव करून घेतलं आणि हा मसाले भात होण्यासाठी ठेवून दिलेला आहे झाकण लावून. आता एकीकडे पहा छान असा ही मसाला ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. 2 चमचे दही घेतलं, 2 चमचे दही चांगलं हाताच्या साहाय्याने फेटून घेतलं. नंतर या मसाला ग्रेव्हीमध्ये घालून एकजीव करून घेतलं आणि पुन्हा ज्या भांड्यामध्ये दही फेटून घेतलं होतं त्याच भांड्यामध्ये पाणी घातलं आणि ह्या मसाला ग्रेव्हीमध्ये घातलं आणि मस्त अशी ही मसाला ग्रेव्ही तयार केली. वरतून थोडीशी अशी कसुरी मेथी होती ती पेरून घेतली आणि ही मसाला ग्रेव्ही चांगली एकजीव करून घेतली. एक अर्धा सेकंदभर याला उकळी येऊन दिली. नंतर हळद आणि मीठ घालून ह्या जे उकडलेल्या शेवग्याच्या शेंगा आहे त्या याच्यामध्ये घातल्या. थोडंसं अजून पाणी घातलं यामध्ये. ही शेवग्याची भाजी छान अशी चमच्याच्या साहाय्याने एकजीव करून घेतली. दुसरीकडे मसाले भातावरचं झाकण काढलं. नंतर मसाले भात हा संपूर्णपणे एकजीव केला चमच्याच्या साहाय्याने. इथे गॅस बंद केला आणि ह्या तोंडली मसाले भातावरती झाकण ठेवून बंद गॅसवरती तोंडली मसाले भाताला दम येऊन दिला. दुसरीकडे ही शेवग्याची शेंगेची भाजी आहे, यामध्ये चवीसाठी मीठ घातलं, थोडंसंच घातलं आणि नंतर एकजीव करून घेतलं. चमच्याच्या साहाय्याने ढवळून घेतली ही शेवग्याची शेंगेची भाजी आणि यावरती पण झाकण ठेवून ही शेवग्याच्या शेंगेची भाजी 10 मिनटं लो टू मीडियम गॅस फ्लेमवरती ही शिजून द्यायची आहे. 10 मिनटानंतर भाजीवरची थाळी काढायची आहे. पहा मस्त अशी आपली शेवग्याच्या शेंगेची भाजी तयार झालेली आहे. आता इथे गॅस बंद करायचा. बंद गॅस करून 10 मिनटं हिला अशीच ठेवायची आहे आणि नंतर हिला सर्व करायला घ्यायची आहे. आता इथे थाळी सर्व करायला घेतली. तर पहा इथे थाळीमध्ये सलाड म्हणून गाजर ठेवलेलं आहे, तसेच 2 फुलके इथे ठेवलेले आहेत आणि यामध्ये आता आपल्याला जी आपण तोंडली मसाले भात जो केला होता तो इथे आता सर्व करायचा आहे. पहा मस्त असा हा आपला तोंडलीचा मसाले भात तयार झालेला आहे. संपूर्णपणे चमचेच्या साहाय्याने एकजीव करून घ्यायचा आणि हा आता तोंडली भात छान असा सर्व करायचा. मोकळा फडफडीत होतो अगदी हा तोंडली मसाले भात. आता या तोंडली मसाल्या भातामध्ये जी आपण पेस्ट घातली आहे ना, त्या पेस्टमध्ये काय काय घातलं होतं ते सांगते. कोथिंबीर, तसेच पुदिना, हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि आपल्या तृप्तीस किचनचा बिर्याणी शाही गरम मसाला जो होता तो त्या पेस्टमध्ये घालून छान अशी ती पेस्ट तयार करून घेतली आणि तीच पेस्ट आपण या मसाले भातामध्ये घातलेली आहे. पहा अगदी इतका चविष्ट असा हा मसाले भात होतो. आणि या तोंडली मसाले भातामध्ये आपण कोथिंबीर पहा घातली नाही, भात शिजताना सुद्धा घातली नाही. तर आता इथे कोथिंबीरीने आपण वरतून असं गार्निशिंग केलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर चिरून आपण या तोंडली भातामध्ये छान अशी वरतून घालून मस्त अशी एकजीव करून घेणार आहोत हा तोंडली भात. याने काय होतं माहिती का, जो कोथिंबीरीचा अरोमा आहे ना तो संपूर्णपणे या मसाले भाताला लागतो. खूप सुंदर उत्कृष्ट चवीचा असा हा तोंडली मसाले भात तयार होतो. तर पहा आता आपण इथे मसाले भात सर्व केलेला आहे आणि राहिलेल्या मसाले भातामध्ये सुद्धा छान अशी हिरवीगार चिरून कोथिंबीर घातलेली आणि एकजीव करून घेतला हा मसाले भात. तर ह्याच्यावरती झाकण ठेवून हा एका साईडला ठेवून द्यायचा. आता सर्व करायला घ्यायची आहे ते म्हणजे आपला जो शेवगा, आपण जो वेगळ्या पद्धतीने जी शेवग्याची भाजी बनवलेली आहे ती आता आपण सर्व करायला घेत आहोत. सर्व करण्या अगोदर आपण यामध्ये छान अशी कोथिंबीर मस्त बारीक धुवून चिरून घातलेली आहे आणि ही शेवग्याची भाजी एकजीव करून घेतली. शेवग्याच्या भाजीमध्ये दही घालून तुम्ही अशा पद्धतीने ही शेवग्याची भाजी बनवली ना खूपच टेस्टी लागते आणि नेहमीच्या शेवग्याच्या भाजीपेक्षा खूप डिफरंट अशी लागते. आपण काय करतो की एकाच पद्धतीचा असा शेवगा करतो. पहा शेवगा वरण म्हणा किंवा हरभऱ्याची डाळ घालून वगैरे शेवगा आपण नेहमीच करत असतो, पण कधीतरी अशा पद्धतीने जर तुम्ही दही वगैरे घालून छान असा हा शेवगा बनवला ना, त्याची ही जी चव लागते ना भाजी झाल्याच्या नंतर खाताना ती अमेझिंग लागते. खूपच सुंदर अशी ही शेवग्याची भाजी तयार होते. तुम्ही एकदा करून पहा, खाऊन पहा. तर पहा आपण इथे शेवग्याची भाजीसुद्धा सर्व केलेली आहे. आता
आता इथे जी सोलकढी आहे ही सोलकढी सुद्धा मी इथं सर्व करत आहे आणि वरतून थोडीशी अशी कोथिंबीर वरती पेरत आहे. सोलकढीवरती थोडीशी अशी कोथिंबीर पेरली ना की त्याची टेस्ट खूपच भन्नाट अशी लागते. आता ह्या सोलकढीमध्ये ना मी लसूण अद्रक घातलेला आहे, म्हणजे लसूण अद्रक घालून ही सोलकढी बनवलेली आहे. आता ही सोलकढी कशी बनवली, लाईव्ह कुकिंग क्लासमध्ये मी ही सोलकढीची रेसिपी दाखवलेली आहे. जर तुम्हाला कुकिंग व्हिडिओ पाहायचा असेल, म्हणजे व्हिडिओमध्ये ही सोलकढीची रेसिपी शिकायची असेल तर तसं मला कमेंट करून सांगा, मी नक्की ह्याचासुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल. तर पहा, अशा पद्धतीने मस्त अशी ही आपली थाळी तयार झालेली आहे. दुपारच्या जेवणामध्ये, रात्रीच्या जेवणामध्ये अचानक जरी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी तुम्ही अशी साधी सिंपल थाळी बनवू शकता. तसेच जर तुमचा फूड बिझनेस असेल, जर तुम्ही ऑर्डर घेत असाल, मोठ्या मोठ्या थाळीची वगैरे ऑर्डर घेत असाल आणि प्रत्येक वेळेस नवीन कशा पद्धतीने काय पदार्थ बनवावे जर तुम्हाला प्रश्न पडत असेल ना, तर अशा पद्धतीने तुम्ही बनवून पहा, अशा पद्धतीने तुम्ही तयार करू शकता पहा ही थाळी. तसेच तुमचे टिफिन सर्व्हिस असेल, टिफिनची ऑर्डर घेत असाल तर ह्या पद्धतीने तुम्ही टिफिनमध्ये हे पदार्थ बनवून देऊ शकता. अगदी झटपट होणारा हा स्वयंपाक आहे. कांदा लसूण घालून आपण भारतीय खाद्यसंस्कृतीमधील अशी एक थाळी बनवू शकतो पहा. तर यूट्यूब फॅमिली, कसा वाटला तुम्हाला आजचा आपला तृप्ती सूपशास्त्रामधील कुकिंग व्हिडिओ? आवडला का तुम्हा सर्वांना? आवडला असेल तर असेच नाविन्यपूर्ण, योग्य प्रमाणबद्ध असे आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमधील तृप्ती सूपशास्त्रातील कुकिंग व्हिडिओसाठी आपले यूट्यूब चॅनल तृप्ती सूपशास्त्र याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि असेच मस्त चमचमीत, झणझणीत, योग्य प्रमाणबद्ध, अस्सल चवीचे आपले भारतीय खाद्यसंस्कृतीमधील तृप्ती सूपशास्त्रातील भारतीय खाद्यसंस्कृतीमधील पदार्थ तुम्हाला शिकता येतील आणि यांचा स्वाद घेता येईल. तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा तुमचा प्रश्नही सुटेल. धन्यवाद. हॅव अ गुड डे. भेटूयात आपण अशाच भारतीय खाद्यसंस्कृतीमधील पदार्थासोबत तृप्ती सूपशास्त्रातील कुकिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद. बाय बाय.